प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। लोकप्रतिनिधींचे 20 वर्षे रस्ते व विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। उदय भोसले यांचा गंभीर आरोप। रांजणी ते लोणारवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ। रांजणी ते लोणारवाडी या ग्रामीण मार्गाच्या रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या हस्ते पार पडला। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून तसेच उदयराजे भोसले यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उदय भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना उदय भोसले यांनी गेल्या 20 वर्षांपासून रांजणी व धुळगाव तसेच लोणारवाडी परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला। या भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादांनी तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यातूनच आपल्या भागातील रस्त्यासाठी 50 लाखांचा निधी मिळवता आला, असे देखील उदय भोसले यांनी सांगितले। रांजणी ते लोणारवाडी रस्त्याचे काम लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक तत्काळ ठेवल्याचा आरोप देखील उदय भोसले यांनी यावेळी केला। आगामी काळात या भागातील रस्त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून गावांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी धुळगावचे सरपंच शिवदास भोसले यांनीही लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली। विकास कामे भारतीय जनता पार्टीने करायची, तसेच चालत्या गाडीला मी केले म्हणून स्टिकर लावायचे असे काम तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे, अशी टीका देखील सरपंच भोसले यांनी केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती सातपुते यांनी केले तर आभार बाबासाहेब मोठे यांनी मानले। यावेळी वैभव गुरव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विकास भोसले, रांजणीचे माजी उपसरपंच सुनील पवार, वसंत भोसले, अधिक भोसले, शुभम भोसले, भानुदास भोसले, अण्णाप्पा माने, नारायण बंडगर, लोणारवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब मोठे, मारुती सातपुते, सरपंच अजित खोत, युवा नेते नरेंद्र मोठे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। के मराठी न्यूजसाठी कवठे महांकाळ। यावेळी उदय भोसले यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोणारवाडी या गावामध्ये लोणारवाडी रांजणी रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी उपस्थित या गावातील सर्व वडीलधारी ज्येष्ठ मान्यवर, सर्व पदाधिकारी, या गावातील सर्व नागरिक, त्याचबरोबर या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमच्याबरोबर रांजणीहून आलेले सर्व आमचे ज्येष्ठ नेते मंडळी, गावातील सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, वेळेअभावी सर्व आपण एक जीवाभावाची माणसं आहे। इथं बाहेरचा कोण नाही, इथं प्रमुख कोण नाही, आपण सर्वजणच प्रमुख आहात या ठिकाणी गावातले नागरिक। त्यामुळे इथं उपस्थित सर्व नागरिक, विविध सोसायटी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सदस्य, विविध पक्षातील पदाधिकारी, या ठिकाणी धुळगावचे आलेले सर्व मान्यवर, रांजणीचे मान्यवर आणि लोणारवाडीचे मान्यवर, या ठिकाणी जिल्हा नियोजन मधून डीपीडीसीच्या माध्यमातून ज्या वेळेला निधी देण्याची वेळ आली त्यावेळेला 1 वर्षापूर्वी या कवठे मंकाळ तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी निवड माझी झाली आणि या निवडीनंतर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला निधीचं वितरण करण्यासाठी मला एक क्रायटेरिया देण्यात आला की आपल्या तालुक्यामध्ये जनसुविधा, नागरी सुविधा, ग्रामीण मार्ग, महावितरण अशा विविध प्रकारचे निधी असतात। त्या निधीपैकी ग्रामीण मार्गाचा निधी मला द्यायला कोटा आला आणि तो कोटा देत असताना या ठिकाणी तालुक्यातील खराब रस्ते जिथं आहेत आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, आज या भागातील एक मायासारखा सामान्य तरुण, एका सैनिकाचा पोरगा, तळागाळातल्या पार्श्वभूमीतनं मी तिथपर्यंत गेलेलो आहे। तुम्ही गेली 20 वर्ष तुम्ही मला ओळखता। या ठिकाणी काम करत असताना लोणारवाडी आणि रांजणी काही वेगळं नाही, बघत होतो। 15 ते 20 वर्षामध्ये आपण काम करतोय प्रत्येक जण।
मारुतीनं आता सांगितलं, विविध पक्षात विविध नेत्याच्या माध्यमातून आपण काम करत आलो, पण विकासाच्या बाबतीत मात्र आपल्या भागाला कायम वंचित ठेवण्यात आलं. कुठेतरी आज माझ्यासारख्या सामान्य एका सैनिकाच्या पोराला संधी मिळाली, एवढ्या मोठ्या देशातल्या बलाढ्य पक्षाचा अध्यक्ष म्हणून. तसं बघायला गेलं तर तालुका अध्यक्ष म्हणलं तर वयाच्या 50च्या पुढे ज्येष्ठ आणि पोक्त असावा, असं एक जरा क्रायटेरिया असतो. पण माझ्यासारख्या एका 35-36 वर्षाच्या युवकावर या पार्टीनं विश्वास टाकला आणि एवढी सत्तेतल्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी आली असताना या ठिकाणी माझ्या मनामध्ये आपला भाग कुठला आहे, आपल्या भागासाठी आपला जीव ओढतो, या पद्धतीनं माझ्या मनामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये ह्या लोणारवाडी रस्ता, अनेक रस्ते आहेत, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जो निधी आला तो मी अभिमानाने या गावातल्या लोकांना सांगू इच्छितो. 50 लाखाचा जो क्रायटेरिया आला होता ग्रामीण मार्गाचा, त्याचे 10-10 लाखाचे 15-15 लाखाचे तुकडे न कटा 200-300 मीटरचे सगळाच्या सगळा 50 लाखाचा फंड मी लोणारवाडीसाठी खर्चायचं ठरवलं. कारण या रस्त्यातून जात असताना जी वणवण होत्या लोकांची, जी तळमळ होत्या, जो त्रास होतोय, त्या इथल्या प्रत्येक मनामध्ये तो त्रास या ठिकाणी गेली वर्षानुवर्ष बिंबलेला आहे. आज 15 वर्ष झालं आपण विधानसभा असो लोकसभा असो प्रत्येक इलेक्शनला आपण मतदान देत आलो, किंबहुना आपल्या भागाला कायम वंचित ठेवलं. पण माझ्यासारख्या या भागातल्या माणसाला संधी मिळाली म्हणून विचार आला की बाबा इतर MSCBचे डीपी नाहीत, स्ट्रीट लाईट नाही, इथं अशा पद्धतीनं विविध कामं. आज धुळगावचे सरपंच इथं आहेत, त्यांना त्यांच्या गावामध्ये विविध कामं मार्गी लागायचे. अक्षरशः या रांजणी, धुळगाव आणि लोणारवाडी या 3 गावासाठी त्या निधीमधील 2 कोटी निधी ह्या 3 गावासाठी खर्चलेला आहे. त्यापैकी 50 लाख या लोणारवाडी गावासाठी खर्चले आहेत, 25 ते 30 लाख आग्रन धुळगावसाठी आपण दिलेले आहेत. नाना नैनी पार्क असू दे, लाईटचं काम असू दे, रस्ते असू देत, दलित वस्तीचा निधी असू दे, आणि रांजणी गावासाठी 50 लाखाचा निधी या ठिकाणी खर्चलेला आहे. तर या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं, या आपल्या भागातल्या लोकांची या रस्त्याच्या बाबतीतली तळमळ बघितली. माय, माता, माऊली, भगिनींची प्रश्न लोक सांगायचे. इथून रांजणीतून लोणारवाडीत यायला अर्धा ते पाऊण तास लागतोय. गाडीतनं यायचं म्हणलं तर लोक नाही म्हणतात. या ठिकाणचा व्यापारपेठ बंद पडू लागली आणि याची जाणीव मनामध्ये ठेवून या ठिकाणी हा रस्ता करण्याचा काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. या जिल्ह्यातील नेत्याच्या माध्यमातून या गावातल्या युवकांची प्रचंड अशी रस्त्याच्या बाबतीत तळमळ होती. आणि मधल्या काळात पावसाळा चालू झाला, टेंडर तर झालं होतं, पण पावसाअभावी, युद्धजन्य परिस्थिती अभावी या ठिकाणी काम थोडं लांबलं. गावातल्या युवकांचे 2 मेजर आहेत, त्या ठिकाणी त्यांची मागणी आली. नरेंद्र होते इथं, मारुती आहेत, पोलीस पाटील आहेत, सर्वजण अमर कोते, सर्वजण येत्या गावातले, नबीसाहेब, सगळे यायचे गावातली माणसं म्हणायचे आम्हाला रस्ता द्या. खोत आमचे संचालक आहेत माई सैनिकचे, प्रत्येकाची एकच मागणी होती की आमच्या गावाला काहीतरी रस्ता झाला पाहिजे. प्रचंड कर्नाटक बॉर्डरवरचं गाव असल्यामुळं लोकप्रतिनिधीकडून या तालुक्यात या गावावरती प्रचंड असा अन्याय झालेला आहे, हा मान्यच करावा लागेल. किंबहुना या ठिकाणी निधी द्यायची ज्यावेळेला आम्हाला संधी मिळाली माझ्यासारख्या सामान्याला, तर या ठिकाणी झुकतं माप देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, एकच सांगू इच्छितो, आपल्या भागाला, आपल्या भागाच्या विकासासाठी आबा कायम या ठिकाणी हृदयातून ताकदीनं आम्ही प्रयत्न करू. या भागातल्या लोकांचे दुःख, या लोकांचे प्रश्न, अडचणी आमच्या मनात जेवढ्या कोरले आहेत, कारण आपण इथं राहतोय, या रांजणी, लोणारवाडी, धुळगाव, आपण ह्या भागातली माणसं आहे. तर खरोखरच ही तळमळ आमच्यामध्ये आहे. येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही जशी मागणी केलेली आहे, जरा कसं असतंय, आज आम्हाला सुद्धा विचारलं जातं की तुम्ही काय केलं. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, मी म्हणजे दुसरा तिसरा कोण मोठा नाही, तुम्ही सगळ्यांनी ताकद दिल्या 10-15 वर्षामध्ये, तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून आज आम्हाला तिथं किंमत आहे. तालुका अध्यक्ष म्हणून जिल्ह्यात किंमत आहे, मुंबईत किंमत आहे. तुम्ही जर आमच्या मागे नसाल तर आम्हाला किंमत नाही. तुमचं प्रेम, तुमची ताकद हीच आमची खरी ताकद आहे. आणि तुम्ही, तुमचा माझ्या पाठीवर हात आहे म्हणून आज आम्ही तिथं ताकदीनं 50 लाख द्या, 1 कोटी द्या, 5 कोटी द्या मागतो. या ठिकाणी मतांच्या माध्यमातून जे तुम्ही आम्हाला प्रेम देणार आहे भविष्य काळामध्ये, तेच प्रेम या विकासासाठी कारणीभूत असणार आहे. याची जाणीव इथून पुढच्या काळामध्ये ग्रामस्थांनी, नागरिकांनी ठेवली पाहिजे, सैनिकांनी ठेवली पाहिजे.
या ठिकाणी पालकमंत्र्यांनी मला शब्द दिला होता की विकासभाऊ, या भागात 2 पंचायत समिती आपण घेतल्या होत्या, या भागातली पंचायत समिती निवडून आणा, 5 कोटी रुपये निधी या भागासाठी देतो म्हणून शब्द दिला होता. तर इथून पुढच्या काळात कामाची माणसं कोण आहेत, काम करणारी माणसं कोण आहेत, आपली माणसं कोण आहेत, परकी माणसं कोण आहेत, ही कृपा करून विनंती आहे, ओळखायचं काम करा. ज्या माणसाला गावाच्या विकासाची तळमळ आहे, ज्या माणसाला माझ्या गावासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ह्याची जाण आहे, अशा माणसांच्या पाठीमागे राहावा ही मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, या लोणारवाडीच्या युवकांना सांगू इच्छितो, सैनिकांना सांगू इच्छितो, सर्व ज्येष्ठ मान्यवरांना सांगू इच्छितो, इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या गावातला कसलाही प्रश्न असू दे, या ठिकाणी कवठेमंकाळ तालुक्या ठिकाणी आपलं कार्यालय आहे. मी तर ह्या गावचाच आहे, लोणारवाडीचा रांजणीचा असं मी म्हणणार नाही. मी लोणारवाडीचा आहे, दुळगावचा आहे, रांजणीचा आहे. आपण एका गावातली माणसं आहे, आपण परकी नाही माणसं. तर कुठलंही काम असू दे, कसलाही प्रश्न असू दे, तुमच्या बरोबर रात्री 12ला फोन करा, आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी ताकदीनं तुमच्या बरोबर राहू, हे आश्वासन या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. तुमच्या कामाच्या बाबतीत आज राज्यात सत्ता आपली आहे, केंद्रात सत्ता आपली आहे, सगळे नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे आहेत, पालकमंत्री आहेत, या ठिकाणी ग्रामविकास मंत्री आहेत, बांधकाम मंत्री आहेत. प्रचंड असा निधी खेचून आणू, एका वर्षाच्या संधीमध्ये कसलीच सत्ता नसताना ना ग्रामपंचायत आमच्याकडे आहे, ना कुठली पंचायत समिती आपल्याकडे. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ.